मी मिशोवरून बोलवलेला आहे वॉलपेपर जो असते. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आली मी माझ्या क्वार्टरवर, काल रात्रीच आली. भरपूर दिवस आराम झाला, जवळपास 15 दिवस आराम झाला मस्त. आता जावंच लागेल म्हटलं, कारण आता शानूची 2 दिवसात शाळा आहे आणि मेन म्हणजे उद्याला आहे स्नेहाताईकडे प्रोग्राम. सरांचा वाढदिवससुद्धा आहे आणि ते आता जाणार, त्याच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि म्हणजे एक पार्टी समजा. तर त्यासाठी पण त्यांचे कॉल चालू होते की या या म्हणून वाटल्यास तुम्ही पुन्हा वापस चालल्या जा म्हणे. पण मी म्हटलं तसंही यायचंच आहे स्नेहाताई, काही घाबरू नका, मी आता येणार आहे सगळं माझं बिराड उचलून. तर चला, जे कोणी नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. जेव्हा तिकडे होती ना तेव्हाच मी किराणा वगैरे घेऊन घेतला होता डीमार्टमधून. मी डीमार्टमधून किराणा घेत असते, म्हणजे जे मला असं वाटते की नाही आता हे डीमार्टमधून आपल्याला परवडत आहे त्या वस्तू मी घेऊन घेत असते आणि बाकीचं जे आहे ते मी असंच चिल्लर चालर बोलवत असते. तर ते जे सामान आहे सगळं लावून दिलं काल रात्रीच आणि आज बरेच असे कामं आहे. चला बघूया काय काय होते, कोणचे कामं होते, कोणचे नाही. तर आणि इकडे बघू शकता डायनिंगवर हा पसारा. तर हे आहे आईने कुरड्या वगैरे दिलेलं, तर ते आता मी हे नंतर ठेवणार. सर्वात आधी मी जेवण करून घेते. स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. स्वयंपाकात केलेला आहे फुलकोबीची भाजी, वरण भात, पोळ्या. झालं का हो तुमचं जेवण? चला जेवते मी आता. आता यांनी पाठवले आहे गरमागरम इडल्या आणि सांबार, तर ही सुद्धा आता जेवणासोबतच घेऊन घेते. चला जेवण वगैरे झालं आणि आता मी नाही का त्या दिवशी हे बोलवलं मिशोवरून. मी मिशोवरून बोलवलेला आहे वॉलपेपर जो असते ना तो बोलवलेला आहे. पाठीमागे जे कूलर लावलेला आहे ना तिथे पूर्ण असं खरड्याचं हे लावलेलं आहे, ते काही व्यवस्थित दिसत नाही म्हटलं, म्हणून मग हे वॉलपेपर बोलवला. खूप छान अशी डिझाईन आहे याची, बघू शकता. आता हे याला माहीत नाही, स्टिकिंग आहे. अहो हे काय आहे स्टिकिंग आहे, हे बघा, हे बघा स्टिकिंग आहे. याला स्टिकिंग पण सोबतच असते, म्हणजे वेगळं काही लावायचं काम नाही आहे. तर आता हे काम पहिले निपटवून घेते मी. हे बघा, हे स्टिकिंग आहे, दिसलं का? है ना? आपण वॉल लावायची का कूलर लावायची वाटण्याची? अरे यार, मी ते कूलरच्या जागी लावायसाठी आणले, हे वॉल लावायचं. ते काढून फेकाच लागणार. वॉल कुठं लावता सांगा मला तुम्ही? नाही, माझा प्लॅन फ्लॉप करत आहे तुम्ही. याच्यात प्लॅनिंग काय? तुझ्या खरड्याला लावशील, खरडं हे झालं फेकून द्यायला लागणार, काढाच लागणार. पण ते खरडं चांगलं नाही दिसत ना, तसं खरडं चांगलं नाही वाटत. दुसरे गिफ्ट पेपर आणून लावून दे, हे तरी मोठेच आहे. हे वॉललेस लावू आपण. तो पडदा लावायचा आहे, पडदा लावायचा आहे तो. इथं लावून द्या, नाही तो वॉलपेपर असं. हाचवाला डबल ऑर्डर करायचा करता येते, भेटते ना हाच. अजून याच्यापेक्षा चांगले डिझाईन भेटते. एका कलरचा राहिला भेटते ना मग, एका याचा पण भेटते. बोलू ना आपण पुन्हा, छान वॉलवाला बोलू. हा थोडासा फुलाची डिझाईन आहे असं. अशा पद्धतीचा आहे हा वॉलपेपर. असं नाही आहे, असं आहे. असं दाखवा ना सरळ. हे बघा, छान वाटत आहे ना डिझाईन. चला आता हा आपण लावून घेऊ. चला ना. नाही, तर हे जे असं खरडं आहे ना, हे खरडं असं चांगलं नाही वाटत, म्हणून इथे लावायसाठी म्हणून आणलं मी हे. पण साहेबांचे वेगळेच काही सुरू आहे प्लॅनिंग. इथे पण लावता येते असा पट्टा. तर हा वॉलपेपर मी गावाला जायच्या आधीच बोलवलेला होता, तर मी तिकडे होती तेव्हा. चला मी म्हटलं यांना नका ओपन करू तुम्ही, मीच ओपन करणार. आणि हे मला पडलेलं होतं 95 रुपयाला आणि
आणि हे मी बोलवलं होतं मिशोवरून, तर छान आलं. पण मला असं वाटलं का बरंच लांब असणार, आणि तेवढं काही लांब नव्हतं. आम्हाला थोडासा तुकडा जो आहे तो कमी पडलेला होता. मग जेवढा गोलाकार आम्ही कापलेला होता त्यामध्ये इकडे ॲडजस्टमेंट करून घेतलं, कसंही आपला जुगाड करत, आणि छान वाटत होतं. त्या खरड्यापेक्षा छानच वाटत होतं. आणि मला सांगा, हे मला पुरवलं की नाही पुरवलं, कमेंट्स करून नक्कीच सांगाल. किती फुटाचा आहे ते? का माहिती, एका वॉलसाठी 4-5 पाहिजे. झालेलं आहे लावून, आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगलं दिसत आहे. 7 फुटाचा राहते. छान वाटत आहे ना? 7 फुटाचा राहते. हम्म. हा? हम्म. असे 10-12 पाहिजे आपल्याला एका भिंतीसाठी. 10-12 पाहिजे. 1200 रुपयाचे होते मग. तेच महागात पडते. तर हे मी 95 का काहीतरी रुपयाला बोलवलं होतं. ते पण ऑनलाईन पेमेंट होतं म्हणून. ऑनलाईन जर नसतं केलं तर त्याची प्राईस जास्त होती. तर असं आहे. काही मी तुकडे ताकडे इकडे ॲडजस्ट केले कोणत्यामध्ये, जसं ब्लाऊजला लावत असते तुकडे ताकडे. चांगलं वाटत आहे पण, है ना? झालं, एक तर काम करून झालं. आता बाकीचे व्हायचे आहे, हे मी नंतर करते. आणि आता कॅपॅसिटी संपलेली आहे. तर चला, आता जेवण तर झालं. मेडिसिन वगैरे घ्यायचं आहे, मेडिसिन घेऊन घेते आणि मग करते थोडा वेळ आराम, आणि मग नंतर बाकीचे कामं करते. तर संध्याकाळ होऊन गेली आणि आता माझे कामं आवरले. मी मगाशी तसंच राहू दिलं भांडे वगैरे, आणि झोपली, मस्त आराम केला. आताही काम ते कसं असते, आत्ताचं काम नंतर करण्यात काही फायदा नाही आहे, ते तेव्हाच करावं लागते. मग पुन्हा आपल्याच अंगावर बसते, आणि मग मला असा कंटाळा येत होता भांडे घासायचा. पण ते कसं तरी करून भांडे घासून घेतले, आणि इकडे भाजी फोडणी दिली, भेंडीची भाजी केली. चला, आता हे जे कुरड्या वगैरे दिल्या आहे, तर हे ठेवावं लागते सर्वात आधी, कारण की डायनिंगवर पूर्ण पसारा झालेला आहे. तर ते सर्वात आधी मी करून घेते माझं काम. असे पापड वगैरे ठेवायचे असले की डब्बे खाली पाहिजे असते. त्याचसाठी मी एक डब्बा खाली केलेला होता, खालीच होता. त्यामध्ये मखाने ठेवून होते. केवाचे लाडू जेव्हा बनवले होते ना मी, तर तेव्हाचे मखाने ठेवून होते. ते माझं लक्षच नाही गेलं त्याकडे, आणि आता दिसले तर लगेच फ्रीजमध्ये ठेवून गेले. त्याचसोबत मला हे ग्लास दिसले, आणि बघू शकता किती छान आहे. किती सुंदर वाटते ना, डिझाईन किती छान आहे याची. खूप मस्त वाटतं. खूप छान आहे. चला तर मग मंडळी, आजचा छोटासा हा ब्लॉग कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.